आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. लोक म्हणतात, लग्नानंतर काही वर्षांनी आकर्षण संपतं. पण खरंच ते संपतं का? की कुठेतरी नकळत हरवतं? किंवा खरं तर आपणच प्रयत्न करणं थांबवलेलं असतं का? चला, आज एक छोटा प्रयोग करून बघूया. या व्हिडिओत सांगितलेल्या 3 गोष्टी तुमच्या नात्यात वापरून पहा. त्या छोट्या कृतींनी, प्रयत्नांनी तुम्ही अनुभवाल की नात्यातला स्पार्क खरंच संपला नव्हता, तर तो फक्त कुठेतरी लपलेला होता. चॅप्टर 1. लग्नानंतर नात्यातला स्पार्क कुठे हरवतो? लग्न झाल्यावर सुरुवातीला सगळं नवीन असतं. एकमेकांना सतत शोधणाऱ्या नजरा, अनोळखी पण हवाहवासा वाटणारा स्पर्श, तासनतास मारलेल्या गप्पा. प्रत्येक क्षणात एक गूढ, एक कुतूहल असतं. एकमेकांना समजून घेण्याची ओढ असते. त्यावेळचं प्रेम म्हणजे शोध, आणि शोधात असतो तो स्पार्क. पण जसजसं एकमेकांविषयी सर्व काही माहीत होतं, तसतसं नात्यातली ती नवलाई कमी होते. नातं स्थिर होतं, पण त्या कुतूहलाच्या जागी सवयी येतात, आणि तिथेच आपण चुकतो. आपणच तो थरार, ते कौतुक, ती उत्सुक नजर जपणं थांबवतो. आधी आपण एकमेकांकडे कुतूहलानं पाहायचो, आता फक्त ओळखीच्या नजरेनं पाहतो. आधी संवादात गोड चिडवणं, प्रशंसा, लाड असायचे. आता फक्त जेवण झालं का, कधी येणार, उशीर का झाला, एवढाच मर्यादित संवाद राहतो. म्हणूनच नात्यातला स्पार्क कमी होतो. कारण आकर्षण कधीच आपोआप टिकत नाही. ते जपावं लागतं, शब्दांनी, स्पर्शांनी आणि छोट्या छोट्या कृतींनी. आणि आपण तो प्रयत्न करायला विसरतो. चॅप्टर 2. आकर्षण म्हणजे काय, आणि आकर्षण हरवण्याची खरी सुरुवात केव्हापासून होते? आकर्षण ही केवळ शारीरिक ओढ नसते, तर ती एक जिवंत ऊर्जा असते, जिथे माझं कोणी आहे ही भावना रुजलेली असते. एस्टर पेरल या विवाहतज्ञ सांगतात, प्रेमाला स्थैर्य आणि जवळीक हवी असते, पण आकर्षणासाठी थोडं अंतर आणि कुतूहल आवश्यक असतं. आपण एकमेकांच्या सवयी होऊन जातो, आणि त्यामुळे तो वेगळेपणा, ती रहस्यता हरवते. तसंच एमिली नागोस्की आपल्या कम ॲज यू आर या प्रसिद्ध पुस्तकात स्पष्ट करतात की आकर्षण हे परिपूर्णतेत नसतं, ते उपस्थितीत असतं. म्हणजेच रोजचं आयुष्य जर केवळ जबाबदारींमध्ये अडकलेलं असेल, तर आपण जरी एकत्र राहत असलो तरी एकमेकांसाठी उपस्थित नसतो. म्हणजे रात्री दोघंही एकाच बेडवर झोपलेले असतात, पण एक फेसबुकवर तर एक व्हॉट्सअपवर. दोघं एकमेकांचे चेहरेही न बघता झोपी जातात. हेच ते क्षण असतात जेव्हा तुमचं तुमच्या पार्टनर सोबतचं नातं हळूहळू कमकुवत व्हायला लागतं. चॅप्टर 3. नात्यात असतानाही दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित का व्हायला होतं? लग्नानंतर काही काळाने नातं जुनं व्हायला लागतं. एकमेकांबद्दल सगळं माहीत झालेलं असतं. नात्यातला संवाद हळूहळू कमी झालेला असतो. आणि अशा आयुष्याच्या टप्प्यावर जर कोणी दुसरी व्यक्ती तुमच्याकडे हसून बघत असेल, तुमचं कौतुक करत असेल, तुमची दखल घेत असेल, तर ते सगळं तुम्हाला आवडायला लागतं, आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व नव्याने जाणवायला लागतं. त्या नजरेत, त्या हास्यात, त्या बोलण्यात आपण जणू पुन्हा महत्त्वाचे वाटू लागतो. बऱ्याचदा हे आकर्षण त्या व्यक्तीसाठी नसून त्या क्षणात मिळालेल्या अटेन्शनसाठी असतं. मग तुम्हीच विचार करा, हेच अटेन्शन आपण आपल्या जोडीदाराला देऊ शकतो का? अटेन्शन द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं ते पुढे समजून घेऊ. चॅप्टर 4. नात्यातलं आकर्षण परत कसं मिळवायचं? 1. स्वतःकडे लक्ष द्या. लग्नानंतर अनेकदा आपण स्वतःला हरवतो. ती
घर, नोकरी, स्वयंपाक, जबाबदाऱ्या, सासर, माहेर अशा सगळ्या गोष्टींमध्ये गुंतते आणि तो करिअर, पैशांची चिंता, कर्ज, कुटुंबाची काळजी यात हरवतो. स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे काय याचे काही साधे पण प्रभावी मुद्दे पाहूयात. 1. प्रेझेंटेबल राहा. स्वतःला नीट ठेवणं, आवरलेलं राहणं फक्त इतरांसाठी नाही तर तुमच्यातील आत्मविश्वास आणि प्रसन्नता टिकवण्यासाठीही गरजेचं आहे. 2. स्वतःची काळजी घ्या. तुमचं आरोग्य, मनस्वास्थ्य आणि झोप याकडे दुर्लक्ष करू नका, कारण थकलेलं मन आणि शरीर प्रेमही नीट देऊ शकत नाही. 3. हसणं विसरू नका. तुमचा चेहरा आनंदी असेल तर नात्यातही तोच उजाळा येईल. थोडी मजा, गमती जमती याचं नात्यातलं मोल मोठं आहे. 4. सतत शिकत राहा, वाढत राहा. एक आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती नेहमीच आकर्षक वाटते. वाचन, नवीन कौशल्य, स्वतःत बदल हे सगळं तुमचं व्यक्तिमत्व खुलवतं. 5. स्वतःवर प्रेम करा. तुम्ही स्वतःला जेवढं समजून घ्याल, स्वीकाराल तेवढंच दुसऱ्यालाही तुम्हाला समजणं सोपं जाईल. 2. तुमच्या पार्टनर बरोबर पुन्हा संवाद सुरू करा. जरा मागे वळून बघा. तुम्ही दोघं शेवटचं कधी मनापासून मन मोकळं करत बोललात? फक्त मुलं, खर्च, काम याबद्दल नाही, तर तुमच्या भावना, भीती, स्वप्न आणि तुमच्या आठवणींबद्दल. हा संवादच पुन्हा आकर्षण वाढवतो, जवळीक वाढवतो, कारण शेवटी नात्याचा खरा गाभा हाच संवाद असतो. 3. तुमच्या पार्टनरला वेळोवेळी अप्रिशिएट करत राहा. नात्यात काही काळानंतर एकमेकांच्या चांगल्या गोष्टी आपण गृहीत धरायला लागतो आणि मग कौतुक कमी होतं. पण साधं, आज खूप छान दिसत आहेस, माझ्यासाठी हे केलंस त्याबद्दल धन्यवाद, किंवा तुझ्यामुळेच मला बळ मिळतं असं म्हणणं हे खूप महत्वाचं असतं. अशी लहानशी प्रशंसा पार्टनरला आपलं महत्त्व जाणवून देते, आत्मविश्वास वाढवते, नात्यातला जिवंतपणा टिकवते आणि प्रेम अजून घट्ट करते. 4. नात्यात ताजेपणा आणा. नात्यात रोजच्या सवयी, रुटीनमध्ये थोडं वेगळं, थोडं नवीन घडवण्याचा प्रयत्न करा. वेळ काढून नवीन ठिकाणी फिरायला जा. एकत्र एखादा नवीन छंद किंवा ऍक्टिव्हिटी सुरू करा. लहान सरप्राईज द्या. एखादं पत्र, मेसेज किंवा अचानक भेट. नेहमीच्या सवयींपेक्षा वेगळं काही बोलून पहा. जुन्या आठवणी ताज्या करा. यातून काय होतं? नात्यात नवा उत्साह येतो, एकमेकांविषयीची उत्सुकता टिकते आणि रोजच्या दैनंदिनपणाला थोडा ब्रेक मिळतो. शेवटी प्रेम जपण्यासाठी फक्त मोठ्या गोष्टींची गरज नाही, तर छोट्या नवीनतेची जास्त गरज असते. 5. रोज कमीत कमी एक जेवण एकत्र घ्या. याचा अर्थ फक्त एकत्र बसून जेवणे असा नाही, तर त्या वेळेला एकमेकांसोबत असणं, संवाद साधणं आणि नात्यातली जवळीक टिकवणं. दिवस कितीही व्यस्त असला तरी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण यापैकी किमान एक तरी जेवण दोघांनी एकत्र घ्या. त्यावेळी मोबाईल, टीव्ही, काम सगळं बाजूला ठेवून फक्त एकमेकांशी बोला. हलक्या गप्पा, दिवसभरातील गोष्टी, आठवणी किंवा एकमेकांच्या मनातील भावना शेअर करा. या लहान सवयींमुळे नात्यात संवाद वाढतो, एकमेकांचा सच्चा सहवास मिळतो आणि प्रेम जिव्हाळा जपला जातो. 6. झोपण्याआधी रुसवे फुगवे मिटवा. दिवसभरात कितीही भांडण, मतभेद, गैरसमज झाले तरी ते तसंच मनात ठेवून झोपू नका. झोपण्यापूर्वी एकमेकांशी शांतपणे बोला. मला वाईट वाटलं, माझा हेतू तसा नव्हता असं समजावून सांगा. एकमेकांची माफी मागा किंवा दिलगिरी व्यक्त करा. असं केल्यामुळे मन हलकं होतं,
नात्यात कटुता टिकत नाही आणि दुसऱ्या दिवशी नवीन उत्साहाने सुरुवात करता येते. छोट्या रुसव्यांना मिटवणं म्हणजे फक्त भांडण सोडवणं नाही, तर एकमेकांच्या मनातला राग, दुरावा आणि ताण बाहेर काढून नातं जपणं आहे. 7. स्पर्शातून नातं जपा. कधी कधी शब्द अपुरे पडतात, तेव्हा स्पर्श बोलतो. हळूवार, प्रेमळ आणि आधार देणारा स्पर्श. मी तुझ्या सोबत आहे असं आश्वासन देणारा स्पर्श. हातात हात घेणं, हलकीशी मिठी मारणं, डोक्यावरून हात फिरवणं, हे छोटे छोटे स्पर्श नात्याला आधार देतात आणि नात्यातला जिव्हाळा टिकवून ठेवतात. लग्न म्हणजे फक्त मंगलाष्टकं आणि सप्तपदी झाल्या की पूर्ण होणारी गोष्ट नसते, तर ते दररोज नव्याने फुलणारं, वाढणारं आणि समजून घेतलं जाणारं नातं असतं. रोजच्या साध्या गप्पांमधून, हसण्यातून, भांडणातून सुद्धा आपण जोडीदाराला नव्याने समजतो, नव्याने भेटतो. त्या क्षणातच नात्यातला जिव्हाळा वाढतो आणि हेच प्रेमाचं सौंदर्य आहे. म्हणूनच नातं हे एकमेकांना मिळवणं नाही, तर रोज नव्यानं एकमेकांमध्ये स्वतःला शोधत राहणं आहे. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या जोडीदारासोबत शेअर करा. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या सकारात्मकतेचे रहस्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.